काय करताय तुम्ही? मी आज शेंगोळे करते. तोंडाला चव नाही ना, जरा चवीन भाजीला काही असलं नसलं तर बरं आहे, आपलं पौष्टिक पण आहे. 3-4 पिठं घ्यायचे. मी काय केलं, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर ही मिक्सरमधून काढली. काही आधणासाठी ठेवलं ते. आदनाला आणि त्यात टाकायला दोन्ही सारखंच हो. करावं लागतं का? हो, त्याच्यातलं अर्ध तिथं ठेवलं. इथं हे मळलं. त्याच्यासाठी मी हे त्यामध्ये ज्वारीचं पीठ कुठलं पीठ टाकलं? ज्वारीचं पीठ घेतलं, थोडं बाजरीचं घेतलं, बेसन पीठ घेतलं, गव्हाचं घेतलं, सगळं मिक्स केलं आणि थोडंसं पाणी टाकलं, हळद टाकली, मीठ टाकलं. आता हे मळून घेते आणि याचे शेंगोळे बनवते. तोपर्यंत आदण ठेवून देते. मग उकळी आली ना, आदणासाठी आपण ते अर्ध ठेवलेलं तेलामध्ये चांगलं परतून द्यायचं, पाणी टाकायचं आणि उकळी आल्यानंतर हे टाकायचं. बघूया आता हे चांगलं मळून घेते. याचे शेंगोळे बनवते. खूप टेस्टी लागतात. त्याच्याबरोबर भाकरी पोळी काही गरज नाही, पण काही खातात. मला हे नुसतेच असे आवडतात. बघा आता तुम्ही मी कशी करते हे. शेंगोळे नसतेच खात असतात ना? हो, पण काही समजा भाजी भाकरी खा वाटते, त्याच्याबरोबर पोळी पण थोडंसं पाणी असतं ना त्याच्यासोबत, खातात कुणी. चला पाहूया आपण आता कसे बनवता येते. हे बघा, हे असे घ्यायचे छोटे हे असे बनवायचे. हे पहा, अशा प्रकारे बनवले तर तोपर्यंत उकडीला ठेवायचं. बंद कर मला ते. आपण शेंगोळ्याची फोडणी देणार आहोत. हे पहा, अशी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी अशी तडतड झाली का त्यामध्ये जिरे टाकायचे. मग हा बिंगवलेला मसाला त्यामध्ये टाकून मग असं पाणी टाकून घ्यायचं यामध्ये. हे पहा, असं पाणी टाकून घ्यायचं. मग त्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आपण शेंगोळेचं पीठ भिजवताना त्यात पण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे खारट नाही व्हावं म्हणून आपलं कमीच टाकायचं. याला उकळी येऊन देऊ, मग यामध्ये शेंगोळे टाकू. हे पहा, इथं मस्त शेंगोळे झालेले आहेत. याचे असे वाकडे पण शेप करतात ना, असं गोल. तुम्हाला पाहिजे तसं करता येतं. हे असे शेप पण बनवता येते याचे. हे पहा, असे. हे पहा, अजीब वेगवेगळे कसे पण बनवायचे. आजीने शिकवले मला. अरे वा, आजीला सगळं येतं. हो, हे जुनं खाणं पण आत्ताच्या मुलांना नाही आवडत. पण हे पौष्टिक आहे. खाऊन बघितल्याशिवाय कसं समजणार ना. सगळे पिठं असतात. ज्वारीचं असतं, बाजरीचं असतं, गव्हाचं घ्यायचं, बेसन पीठ घ्यायचं, सगळे एकत्र. आणि याच्यात जर आपल्याला वाटलं धपाटे बनवायचे, त्याच्यात थोडासा कांदा कापून धपाटे सुद्धा बनवू शकतो आपण. मुलं आवडीने खातात. हो, धपाटे खातात आवडीने, पण शेंगोळेच थोडेसे नाही खाऊन बघ, खाल्ल्याशिवाय काय समजणार. तुम्ही कधी करतच नाही. मला भाजी पोळीच आवडते. कधी हे पण खाल्लं पाहिजे ना. उकडून घेतलेले ते उकडीचे पदार्थ खाल्लेले खूप चांगले असेल, पचायला पण छान. चला आता आपण पाहूया, उकळी आल्याच्या नंतर शेंगोळे टाकूया त्यामध्ये. हे पहा, अशी मस्त उकळी येऊन द्यायची आहे. तर पहा, छान उकळी आली. आता यामध्ये आपण शेंगोळे टाकू. असे शेंगोळे सोडून द्यायचे.
उकळी आल्याशिवाय टाकायचे नाही आणि नाही तर चिटकतील. आता हे मोकळे मोकळे राहतील शिजून. खूप छान होतं, त्याचं पाणी घट्ट होतं नंतर. आणि पहा आता हे शिजू लागले आहे, पाणी पण घट्ट होईल. बघा कलर पण किती छान दिसतोय आणि खायला पण खूप टेस्टी लागतात तरी. पाणी आता घट्ट होत चाललं आहे. शेंगोळे तयार, खूप छान शेंगोळे तयार झाले आहेत. पाणी पण घट्ट होऊ राहिलं आहे. जर तुम्हाला नुसते शेंगोळे असे खाता आले तर खाऊ शकता. आणि ज्याला वाटतंय ना आपल्याला पाणी सोबत पोळी वगैरे खायची, ते पण करू शकता. भाजी पण होती आणि जरा वेगळी टेस्ट पण लागते. अशा प्रकारे शेंगोळे तयार झाले आहे. गरम गरम घ्या मग खायला काय तर.